आणि याच्यामध्ये आपला दरवर्षी प्रचंड खर्च उराला, उत्पादन घटत चाललं. तर याच्यावर एकच आपल्याला या समस्यातून जर बाहेर पडायचं असेल तर SRT तंत्र, शून्य मशागत तंत्र स्वीकारणे ही काळाची गरज आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्यतिरिक्त खर्च काहीच नाहीये. जो तुम्ही दरवर्षी करतात तोच खर्च फक्त एक वेळेस या ठिकाणी करणं आहे. तुम्हाला एक वेळेस सर्वप्रथम नांगरणी करणं आहे, त्याच्यानंतर रोटेटर करून 4.5 फुटाची बेड पाडणे आणि हे एकदा बेड पाडले की तुम्हाला 10-20 वर्ष परत तुम्हाला त्या जमिनीमध्ये नांगरण्याची गरज नाही, रोटेटर करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणत्याच आंतर मशागतीची गरज नाही. तुम्हाला कोळपणी करण्याची गरज नाही, निंदण्याची गरज नाही. आज मजुराची समस्या किती बिकट झालेली आहे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि विविध प्रकारचे रोग आपल्या पिकांवर काय येत आहे हे याला एक कारण आहे आपलं या ठिकाणी आपल्या विविध पिकां जे रोग येत आहे हे जमीन आपली रासायनिक खतं टाकू हे ते याच्यामुळे हे नापीक होत चालल्यामुळं आपल्या जमिनीमधील जीवाणू नष्ट झाल्यामुळं आपल्या पिकांवर विविध प्रकारचे रोग येत आहे. आपली जमीन जर दुरुस्त करायची असेल, आपली जमीन सुपीक बनवायची असेल तर आपल्याला SRT तंत्रने शेती करणे ही काळाची गरज आहे. आता आपण एकदा बेड पाडले, त्या बेडवर आपण सर्व प्रकारची पिकं घेऊ शकतो. आणि हे पिकं घेत असताना आपण ज्यावेळेस पिकांची जी मुळं आहे, हे पिकांची मुळं आणि खोडं आपल्याला जमिनीलाच ठेवायचे आहे. आपण आता कपाशी लागवड केली असेल तर कपाशी आपल्याला उपटून घ्यायची नाही. कपाशीला काय करायचं, आपण 1-2 इंच जमिनीचे वरून कट करून घ्यायची किंवा आपल्याकडे जर ते त्याला आपण ते सर्व कपाशीचा भुगा करून आपण आपल्या जमिनीत टाकू शकतो आपण. म्हणजे आपलं काडी पण वाया जात नाही यातून. त्याचं नंतर सेंद्रिय कंपोस्ट खत बनतं आणि आपल्याला रासायनिक खताची जास्त त्याच्यामुळं गरज राहत नाही. आणि आपण जे मुळं खोडं आपली जमिनीला देतो त्याच्यामुळं आपली जमीन ही खुसखुशीत बनते. आपल्या जमिनीमध्ये जे मुळं कुजतात त्या कुजल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये पोकळ्या निर्माण होतात आणि पावसाचा जेवढा पाऊस पडतो आपल्या तर हा पूर्ण जमिनीमध्ये मुरतो आणि हे पाणी मुरल्यामुळं आपल्या विहिरीला, बोरवेलला प्रचंड पाणी येतं की ज्या ठिकाणी आज शासन जलसंधारणाची मोठमोठे कामं करू लागलेले, हजारो करोडो रुपये खर्च त्याच्यावर करू लागलेले. परंतु याच्यामध्ये काही नाही करता समजा प्रत्येक शेतकऱ्याने जर SRT तंत्र जर स्वीकारलं ते वर तर जेवढा पाऊस पडणार आहे हा सगळं शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मुरणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी येणार आहे, बोरला पाणी येणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारणे काळाची गरज आहे. आज आपल्या भागामध्ये आता किसनरावजी सोनवणे साहेब आहे, बोरशे साहेब आहे, विजू भाऊ आहे, तसेच मतीन भाऊ आहे मुरतडचे, हे दादा आहे आता नवीनच, हे दळवी दादा आहे. हे गेल्या 2-3 वर्षांपासून SRT तंत्राने शेती करत आहे. आज यांच्या शेतीमध्ये तुम्ही जर जाऊन बघितलं तर इतकी सुपीक बनलेली आहे आणि उत्पादन त्यांचं पूर्वीपेक्षा पारंपरिकपेक्षा काहीच पटीनं वाढलेलं आहे आणि त्यांना मजुराची गरज नाही. कोणतेच याची अशी अडचण निर्माण होत नाही. तर आपल्याला हे जे तंत्र आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वीकारायला पाहिजे. आपले खोडं मुळं आपल्या जमिनीत ठेवायला पाहिजे. त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, आपल्या जमिनीचा उत्पादन वाढतं. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसाळी दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर हे खरोखरच आपल्या शेतकऱ्यांसाठी देवदूत आहे. आज त्यांच्या तंत्रांमुळे आज हजारो शेतकरी आनंदी आणि आर्थिक संपन्न बनत आहे. आज आपण कर्जाच्या बोजाखाली खूप दबलेलो, या कर्जाच्या बोजातून आर्थिक टंचाईतून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला SRT पद्धतीने शेती करणं ही काळाची गरज आहे. आता या ठिकाणी आपले जे बांधव आलेले आहेत आपण त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करू ऐकून घेऊ, त्याच्यामुळे तुमचा लक्षात येईल की किती फायदा होतो.